मागच्या 10 दिवसांपासून सुरू असलेलं लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारे यांचं उपोषण जे आहे ते स्थगित झालेलं आहे। सरकारचं शिष्टमंडळ इथं आल्यानंतर त्यांनी दिलेल्या आश्वासनानंतर हे शिष्टमंडळ आता उपोषण स्थगित करण्यात आलं। आपल्यासोबत या आंदोलनामध्ये सहभागी झालेले काही लोक आहेत, काय सांगाल? हे आंदोलन आता स्थगित झालेलं आहे। हे आंदोलन तात्पुरतं स्थगित झालेलं आहे। सरकारने फक्त इथं आश्वासन दिलंय, सरकारवर आमचा विश्वास नाही, त्यामुळे तात्काळ ओबीसीच्या ज्या मागण्या ते पूर्ण कराव्यात आणि ओबीसीचं आरक्षण आम्ही हिसकावून कुणालाही घेऊ देणार नाहीत म्हणजे नाही। आणि ज्या ओबीसी विद्यार्थी आहेत त्यांच्या ज्या मागण्या आहेत, ओबीसी विद्यार्थ्यांना हॉस्टेल पाहिजे, इतर ज्या मागण्या आहेत त्या सर्व मागण्या पूर्ण झाल्या पाहिजेत। आणि जर ह्या मागण्या पूर्ण झाल्या नाहीत तर माननीय लक्ष्मण हाके सर, माननीय नवनाथ वाघमारे सर हे परत उपोषण करणार आहेत आणि त्यांच्या मागे हा पूर्ण सकल ओबीसी समाज आहे। मामा काय सांगाल? आज उपोषण स्थगित झालेले, मागण्या मान्य झाल्या असं वाटतंय का? नाही, आपलं गाजर दिलं त्यांनी, गाजराचा शेंडा दिला आमच्या तो सरकारने, स्थगित होणार नाहीये। ज्या वेळेस समजा तुम्हाला सांगतो आम्हाला लेखी असोसिएशन मिळेल त्याच वेळेस ते आता इथं भुजबळ साहेब आले होते, तुमचे परत धनंजय मुंडे आले होते, एवढे सरकारमधले मंत्री आले होते, त्यांनी इथं लेखी आश्वासन दिले ना? नाही नाही, काहीच नाही। ठरू म्हणले 29ला बघू, तोपर्यंत यायच्या थोडंसं हे झालं, दवाखान्यात जाऊ दे, ऍडमिट करा। आता जर तोपर्यंत नाही आलं तर पुन्हा आपलं जे आहे ते चालून देऊ। सरकारची भूमिका योग्य आहे असं वाटतंय का या आंदोलनासंदर्भात, या मागण्यांसंदर्भात? नाही नाही नाही, काहीच योग्य नाही। सरकार हे ओबीसी समाजाच्या पूर्ण 100% विरोधात चाललंय। मग आता एवढं असताना मग त्यांनी उपोषण का स्थगित केलं असं वाटतं? स्थगित म्हणजे आता हे त्याचं म्हणणं आलं की बा समजा सगळे ओबीसी नेते होते, त्याला वाटलं की बा शरीर ह्याचं अवघड झालं, दोन्ही माणसाचं अडचणी आल्या, त्याच्यामुळे ते स्थगित केलं सध्या। काय वाटतं तुम्हाला, आंदोलन यशस्वी झालं का? यशस्वी व्हायला पाहिजे, पण तसं काही दिसत नाही तर, कारण ते लेखी आश्वासन दिलंय म्हणतात नुसतं, बघते काय पुढे जर वेळ आली आंदोलन करण्याची किंवा मग जर मागण्या आता तर आश्वासन दिले, पुढे वेळ आली तर तुम्ही सोबत राहणार का? मी मंठा तालुक्याहून पांगरी खुर्द या गावाहून आलेला आहे। लक्ष्मण हाके साहेबांनी या मागण्यासाठी जे उपोषण केलं याला आमच्या गावातून 100% पाठिंबा मिळालेला आहे। सरकारने आमची जी दिशाभूल केलेली आहे, ओबीसी मधून आरक्षण देऊ नये, आमची ही मागणी आहे की तुम्हाला मराठा समाजाला आरक्षण द्या तुम्ही, पण वेगळ्या पैशातून द्या, आमच्या ओबीसी मधून देऊ नका, हीच आमची मागणी आहे। आणि यासाठी आम्ही लक्ष्मण हाके यांना पूर्ण पाठिंबा दिला आहे आणि आम्ही यापुढेही असंच उपोषण सुद्धा करू आणि रस्त्यावर सुद्धा येऊ आणि सरकारला धडा शिकू। जय महाराष्ट्र। एकूणच बघायला गेलं तर सरकारनं आमची फसवणूक केल्याची भावना अशी यांनी व्यक्त केलेली आहे। मात्र लक्ष्मण हाकेंनी हे आंदोलन स्थगित केलेले, पुढे सुद्धा जर मागण्या मान्य नाही झाल्या तर पुन्हा हे आंदोलन करतील आणि त्या आंदोलनाला आमचा पाठिंबा राहील असं या आंदोलनस्थळी आलेल्या सर्व समाज बांधवांचं म्हणणं आहे। कॅमेरा पर्सन धनंजय दारुंटेसह पंकज क्षीरसागर, एबीपी माझा, वडीगोद्री। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।